नागपुर ग्रामीण कांग्रेस कमेटी की आज हुई बैठक में कांग्रेस के वरिष्ठ नेता सुनील केदार की गैरहाजिरी ने चर्चा का विषय बना दिया। इस पर प्रतिक्रिया देते हुए जिला प्रभारी वीरेंद्र जगताप ने कहा कि सुनील केदार मुंबई गए हैं। इस तरह उन्होंने उनकी अनुपस्थिति का कारण बताया। ज्ञात हो कि 7 नवंबर को सुनील केदार गुट ने जिला निवड मंडल के चयन समिति अनुपस्थिति में नगर परिषद और नगर पंचायत चुनाव के इच्छुक उम्मीदवारों के साक्षात्कार अपने स्तर पर किए थे। इस एक तरफा कदम को लेकर प्रदेश कांग्रेस ने कड़ा रुख अपनाते हुए आज नई सिरे से उम्मीदवारों के साक्षात्कार आयोजित करने का निर्णय लिया। इस निर्णय से नाराज बताए जा रहे सुनील केदार ने आज की बैठक में हिस्सा नहीं लिया। हालांकि जिला प्रभारी वीरेंद्र जगताप ने कहा कि कांग्रेस में किसी भी तरह की गुटबाजी नहीं है और सब कुछ एकजुटता के साथ चल रहा है। जगताप ने आगे बताया कि आज कुछ इच्छुक उम्मीदवारों के साक्षात्कार लिए जाएंगे। नागपुर जिले में 15 नगर परिषदों और 12 नगर पंचायतों के लिए 2 दिसंबर को मतदान होना है। उन्होंने बताया कि उम्मीदवारी दाखिल करने की अंतिम तिथि 17 नवंबर है, जबकि 16 नवंबर तक उम्मीदवारों के नाम निश्चित कर लिए जाएंगे। जगताप ने कहा कि कांग्रेस संगठन एकजुट है और सभी निर्णय सामूहिक रूप से लिए जा रहे हैं ताकि आगामी नगर परिषद और नगर पंचायत चुनाव में पार्टी को बेहतर परिणाम मिल सके। जिल्हा पार्लमेंटरी बोर्डाची बैठक आहे आणि त्या बैठकीमध्ये आम्ही आज अध्यक्षांचे मुलाखती घेणार आहोत। नगरसेवकांच्या मुलाखती 7 जिल्हा निवड समितीची बैठक आहे आणि त्यामध्ये अध्यक्षांच्याच मुलाखती आपण घेणार आहोत। नगरसेवकांच्या नाही, कारण नगरसेवकांच्या मुलाखती 7 तारखेला पूर्णपणे आटोपलेल्या आहेत। शिल्लक राहिल्या होत्या अध्यक्षांशी आमच्या विधानसभा प्रभारी आहे, मी आहे, त्याही यवतमाळ जिल्हा आहे, गडचिरोली जिल्हा आहे, तिथले विधानसभा प्रभारी होते आणि तिथे त्यांचे इंटरव्ह्यू होते 7 तारखेला। म्हणून आपण अध्यक्षांसोबत चर्चा फेस टू फेस झाली नाही, म्हणून आज आपण आम्ही पुन्हा आमचं बोलणं राहिलं होतं विधानसभा प्रभारींचं, म्हणून आज आम्ही पुन्हा बोलवलं। नाही, वेगळे लोक काय ज्यांनी अर्ज केले आहेत पक्षाकडे, पैसे भरले आहेत, त्यांनाच आपण बोलवलेलं आहे। नाही, अशी विनंती वगैरे काही केली नाही। मला माझ्या जिल्ह्याच्या मुलाखती होत्या, मलाही जायचं होतं, म्हणून मी आलो। अध्यक्ष साहेबांना सांगितलं की नगरसेवकांच्या मुलाखती आटपा। आता त्यांनी बोलवलं, सगळ्यांना होतं, त्याच्यामुळे ते नगरसेवकांच्या अध्यक्षाचे घेतलं, त्यात वावगं काय आहे? हे मोठे लोक आहेत आणि थोडी आजार, खासदार साहेब आजारी आहे, सुनील भाऊ येत आहेत, सुनील भाऊ 5 जिल्ह्याचे प्रभारी आहेत, त्याच्यामुळे मुंबईत आज आमच्या पक्षाच्या मुलाखती आहेत आणि मुंबईत सगळ्या ज्येष्ठ नेत्यांना बोलवलेलं आहे, म्हणून सुनील भाऊ मुंबईत आहेत, मुळक साहेब मुंबईत आहेत। नाही, जिथे आमच्या पक्षाची ताकद आहे तिथे आमची निवडणूक लोक लढतील आणि महाविकास आघाडीमध्ये जी समन्वय समिती प्रदेशने तयार केलेली आहे, त्या प्रदेश समन्वय समितीच्या पुढे जर काही प्रॉब्लेम असतील तर ते जातील आणि ते सॉल्व्ह होतील। त्यात नवीन काय? इन BCN न्यूज के लिए वीडियो जर्नलिस्ट अखिलेश के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।